काजूबागेत गेलेला चंदगड तालुक्यातील हातगोळीतील 65 वर्षीय शेतकरी वसंत पाटील मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते। घटनास्थळी रक्ताचा सडा आणि त्याचे दुचाकीही गायब झाल्यानं त्यांचा घातपात झाल्याचा संशय होता। अखेर आज त्यांचा मृतदेह तुर्केवाडी जंगमहट्टी दरम्यानच्या हातगोळ नदीच्या बंधाऱ्यात सापडला असून नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे। याबाबत पुढील तपास सुरू असल्याचं चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितलंय। चंदगड तालुक्यातील हसगोळीतील 65 वर्षीय शेतकरी वसंत पांडुरंग पाटील मंगळवारी काजू राखण्यासाठी माडवळे हसगोळी रस्त्याकडेच्या काजू बागेत गेले होते। रात्री 9 वाजेपर्यंत ते घरी आले नसल्यानं पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत बाग गाठली। त्यावेळी काजू बागेत दुचाकीसह ते गायब झाल्याचं आढळलं। मात्र घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा आणि वसंत पाटील यांचं पडलेलं चप्पल यावरून कुणीतरी हल्ला करून त्यांना गायब केल्याच्या संशयावरून पोलिसांशी संपर्क साधला। त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून वसंत यांचा शोध सुरू होता। अखेर आज तुर्केवाडी जंगमहट्टी दरम्यानच्या बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडला। नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला। दरम्यान वसंत पाटील यांची दुचाकी अजून सापडली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।